हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग अनादर डे. तर आज आपल्या काही घराच्या मागचं बॅकग्राऊंड नाही आहे हा व्लॉग चालू करताना. आणि संध्याकाळ पण ऑब्व्हियसली झालीच आहे. मला आजही हा व्लॉग शूट करायला उशीर झाला कारण माझं आजही कंपनीचं काम थोडं लांबलं होतं. एका कामात एका एररमध्ये गुंतून गेलो होतो. तो डीबग करता करता खूप वेळ केला, त्यामुळे मला सकाळी काही शूट करायला वेळ नाही भेटला. त्यामुळं मग हा व्लॉग मी आत्ता स्टार्ट करतो आहे. आणि आत्ता मी जस्ट आलो होतो आमच्या शेतावर आणि शेताच्या थोडं पुढं म्हटलं चला एक चक्कर मारून येऊयात. तर मग आठवलं आणि मग मी ह्या व्लॉगला सुरुवात केली आहे. आणि मला तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे याच्यासमोरचा. असं वाटतं की गावातल्या प्रत्येक कोपऱ्यात बघण्यासारख्या गोष्टी आहे. चला मी दाखवतो. आणि हा तो व्ह्यू आहे. आय डोंट नो कॅमेरा क्वालिटीमुळे कसा दिसतो आहे, पण मग मला समोरून एकदम म्हणजे असं वाटतं की खूप वेळ इथेच बसावं. नात आलो गाईच. आणि आता इकडे पप्पा आणि काका घास कापताय. डौल मोराच्या मानचा डौल मानचा. जर यूट्यूब या गाण्यावरती कॉपीराईट देत नसताना तर यांच्या एंट्रीला मी हेच गाणं लावलं असतं. जोगून आलेत हे जोगून. काय म्हटले? मी कुठे होतो दुपारी तर? तुम्ही कितवीपर्यंत शाळेत गेलेत? मग तुम्हाला लिहिता वाचता कसं काय येतं? तिसरीच्या पोरांना काहीच येत नाही जरा. आता तुम्ही जे वाचता ते वाचता येतं होय तुम्हाला? का हो? वाचता येते का नुसते फोटो पोह राहिले? अच्छा. मग तुम्हाला कोणते सर होते शिकवायला? मला 2-3 होते. कोण कोण? पहिले जंगाले होता, दुसरीला ढोकचवळे सोनवणे आला शेवटपर्यंत, तिसरी होती. अच्छा. मग शाळेचा टाईम काय होता तुमचा? शाळेचा टाईम काय होता? सकाळी 8 ते दुपारी 12, 3 ते 5. भात भेटायचो आहे तुम्हाला? नाही त्याला नव्हतं वाटायचं, म्हणून जेवण खाऊन. आणि शाळेचे कपडे? त्याला शाळेला काही कपडे होते का तुमचे? कपडे 15 दिवशी वाटायची थोडेफार. काय खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट तोच होता बाय? अच्छा. ते काही नाही. शाळा द्यायची का? तुम्ही नाही घ्यायचे बाय? तुम्हाला सर लोक मारायचे नाही बाय? मारायचे काही नाही, मारायचे काही. मग काय वाटतं तुम्हाला, तेव्हाचं शिक्षण चांगलं होतं का आत्ताचं? शिक्षण चांगलं होतं, केलं नाही. कमून केलं नाही तुम्ही? तुम्हाला काय अडचणी? अरे दररोज सकाळी उठायचं आणि शाळेत जायचं आणि याच्यापेक्षा दुसरी काय अडचण होती? मग तुम्ही शाळेत नाही जाऊन कायच केलं मग? अच्छा. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का थोडीफार शाळा केली असती तर आज कुठेतरी कामाला असतो? अच्छा. अडचणी काय होतं? तुम्ही नेमकी अडचणी कशाला म्हणून राहिलं? आता अडचणी प्रत्येकाला राहत्या. तुम्हाला काय अडचण होती? तुमच्या वेळेच्या अडचणी काय होत्या? कपडे नाही अंगात, घराला नाही तशी अडचणी. अच्छा. गाईज सगळ्याच गोष्टी लेट झाल्या म्हणून मंदिरात यायलाही उशीर झाला.
फायनली आता मंदिरात पण येऊन झालं आहे, म्हणजे स्ट्रेट मेंटेन आहे. आणि माझ्या घराच्या शेजारी एक दर्गा आहे जी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसली असेल. चला आज तिथे पण जाऊन येऊ दर्शनाला, त्यांचं पण दर्शन घेऊ. ओके, हा लाईट खराब आहे. लास्ट टाइम ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस ही टाकलेलं नव्हतं खाली, तर हे पण टाकलं हे बाहेर. आणि इकडं तर आमच्या गावात जी यात्रा होते ना, तर मग ती अशी असते की मासूम बाबाची यात्रा, म्हणजे हे मासूम बाबाचं मंदिर असं आम्ही त्याला म्हणतो. आणि रोकडोबा महाराजांची जी आमची ग्रामदैवत आहे. तर मग अशी 2 मंदिर आणि त्यांची यात्रा भरते आमच्या गावात एप्रिलमध्ये रामनवमीच्या टाईमला. म्हणजे चला आता घरी जाऊयात. काही 4 दिवस RCBच्या मॅचची वाट बघितली आणि RCB 108 और 109 वरती ऑल आउट झाली आहे. ऑल थँक्स टू मारिजान काप, नंदिनी शर्मा अँड दी ग्रेट कॅप्टन्सी बाय जमीमा रोड्रिक्स. ठीक आहे, चालायचंच, सगळेच दिवस एकसारखे नसतात आणि आपले नसतात पण. तर जेवण वगैरे झालं आहे आणि मॅच पण फर्स्ट इनिंग संपली आहे. आता हा व्लॉग एडिट करायचा आहे फॉर टुमारो. तर मग हा व्लॉग मी आज इथे सेंड करतो आहे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.